भवरोग संचित क्रियामान भोग ऐसे विठोबाचे नाम उच्चरिता कंडे जन्म वसो न शके पाप जाय त्रिविध तो ताप ऐसे विठोबाचे नाम उच्चरिता कंडे जन्म प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामपरम प्रकरणातील असून नामाचे महत्व सांगणारा फार चरणाचा नाही तर उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग या सेवेकरिता घेतला आहे. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्याअगोदर थोडासा पर्याय देणं गरजेचं आहे. किंबहुना व्यक्ताचं ते कर्तव्य आहे. तुम्ही सर्व या ठिकाणी जमलेले आहेत. तुम्हाला माहीतच आहे सालाबाद प्रमाणे चालू असलेला आणि चालत राहणारा अनुष्ठान सोहळा मोजे सटाणा येथील दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आली. हे माझे मी परमभाग्य समजते. हे माझे मी परमभाग्य समजते. व येथे उपस्थित टाळकरी मंडळी मृदुंगाचार्य गायनाचार्य यांच्या चरणावर नतमस्तक होते व मला या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचे सौभाग्य प्राप्त करून दिले असे आमचे गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवताचार्य आनंद महाराज गवळी यांच्याही चरणावर नतमस्तक होते व आम्हा सर्वांचे आराध्य दैवत परमपूजनीय नाथ बंगाली म्हसोबा महाराज यांच्याही चरणावर नतमस्तक होते व मला असे सुंदर जग दाखवले असे माझे आई वडील यांच्याही चरणावर नतमस्तक होते. मस्तकाये पायावर वरकरी संताचा या वरकरी संताचा वरकरी संताचा मस्तक माझे आई वडील असतील आजी असतील सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते. विठ्ठल या अभंगातून तुकाराम महाराज संसाराचे रूपक करतात. म्हणजे ते या ठिकाणी संसाराला भवरोग मानतात. तसा संसार बद्दल विचार केला तर अनेक ठिकाणी साधू संतांनी संसाराला वेगवेगळी रूपके करून नावे दिली आहे. काही ठिकाणी तुकाराम महाराजांनी संसाराला सर्प म्हटले आहे. म्हणून या रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतर दे दातारा याची दावेदार निमित्त असा संसार वेगवेगळ्या ठिकाणी संत महात्म्यांनी रूपात्मक करून त्याला वेगवेगळी नावे दिली आहे. त्यापैकी या अभंगातून तुकाराम महाराज रोगाचे रूपक करतात. म्हणजे ते या ठिकाणी संसाराला भवरोग मानतात. तेव्हा संसाराचे आणि रोगाचे सादृश्य काय, संसाराचे गुण काय, रोगाचे गुण काय याचा विचार आपण भावार्थानंतर पाहू. या अभंगातून आपापल्या दुःखाने पीडित झालेले साधक तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे गेले व सर्वांनी तुकाराम महाराजांना साष्टांग दंडवत घातला. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नमस्कार करून हात जोडून तुकाराम महाराजांना सर्वजण आपापले प्रश्न विचारू लागले. त्यातील पहिला गृहस्थ विचारू लागला, महाराज मला भवरोग झालाय याला औषध सांगा. दुसरा म्हणतो, महाराज मी 3 प्रकारच्या कर्मात सापडलाय गुंतलाय मला यातून सुटण्याचा उपाय सांगा. तिसरा म्हणतो, महाराज मी जन्म मरणाच्या राहटात चंद्रकात सापडलाय मला यातून सुटण्याचा उपाय सांगा. चौथा म्हणतो, महाराज माझ्या या ठिकाणी पाप फार झाले आहे मला या पापातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. पाचवा म्हणतो, महाराज मी 3 प्रकारच्या तापाने तप्प झालो आहे त्रिविध तापे तापलो मी देव तेव्हा मला यातून काही सुटण्याचा उपाय सांगा. 6वा शेवट, महाराज या सर्वांना कारण माया आहे मी या माया नदीत अडकलो आहे मला या माया नदीतून सुटण्याचा उपाय सांगा.
असे 6 साधकाचे प्रश्न तुकाराम महाराजांनी ऐकून घेतले व सर्वांच्या प्रश्नाला एकच उत्तर महाराज अभंगाच्या तृतीय चरणात देतात. ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे विठोबाचे नाम, ऐसे तुकाराम महाराज साधकाला सांगतात तू त्यातून सुटण्याकरिता एकच कर, विठ्ठलाचे नाम घे. तुकाराम महाराज साधकाला एकच सांगतात, तू विठ्ठलाचे नाम घे. सर्व लोकांचे प्रश्न वेगवेगळे होते, परंतु महाराजांनी सर्वांना वेगवेगळे उत्तर न देता सर्वांच्या प्रश्नाला एकच उत्तर दिले, वेगवेगळे उत्तर देत बसले नाही. काही वेळा प्रश्न अनेक असतात पण उत्तर मात्र एकच असते. लक्षात येण्याकरिता उदाहरणार्थ घ्यायची झाल्यास ते असे 6 लोक आपापले वेगवेगळे प्रश्न घेऊन गावातील पाटलाकडे गेले व पाटलाला आपापले प्रश्न विचारू लागले. त्यातील पहिला गृहस्थ विचारू लागला, पाटील, माझ्या खिडकी वाटे वारा येतो, याला काय उपाय सांगा. दुसरा म्हणतो, पाटील, माझी बायको कर्कश निघाली, काय करू. तिसरा म्हणतो, पाटील, माझी गोणी पाटली, याला काय उपाय सांगा. चौथा म्हणतो, पाटील, माझी मोठ पाटली, याला काय उपाय सांगा. पाचवा म्हणतो, पाटील, माझ्या वाफेतून पाणी जात नाही, याला काही मार्ग सांगा. सहावा शेवट म्हणतो, पाटील, माझी बायको मेली आहे, याला काही मार्ग सांगा. पण पाटील हुशार होता. पाटलांनी सर्वांच्या प्रश्नाला वेगवेगळे उत्तर न देता सर्वांच्या प्रश्नाला एकच उत्तर दिले, ते असे की पाट लावा म्हणजे तुझ्या खिडकी वाटे वारा येतो ना, घरात पाट असेल तर लाव, वारा येणे बंद होईल. तुझी बायको कर्कश निघाली ना, तू तशीच पाट लावायची किंवा कड लावायची. तुझी गोणी पाटली ना, तू गोणपाट लाव. तुझी मोठ पाटली ना, तू मोठपाट लाव. म्हणजे जिथे फाटली असेल तिथे शिवून काढ, जिथे फाटली असेल तिथे शिवून काढ. तुझ्या वाफेतून पाणी जात नाही, जिथे पाणी फुटले असेल तिथे पाट लाव. तुझी बायको मेली, तू तशीच पाट लाव, कड लावायची किंवा दुसरी कर. विठाला पाटलांनी सर्वांना वेगवेगळे उत्तर न देता सर्वांच्या प्रश्नाला एकच उत्तर दिले, ते असे की पाट लावा म्हणजे तुमचे सर्वांचे प्रश्न सुटतील. त्याचप्रमाणे तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेल्या 6 साधकाला वेगवेगळे उत्तर न देता सर्वांच्या प्रश्नाला एकच उत्तर दिले, ते असे की तुम्ही विठोबाचे नाम घ्या, तुम्ही सर्व दुःखातून सुटणार. आता आपण एका प्रश्नाचा विचार करू. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम. अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही येते, अनेकाचे काम नाही येते. एक
गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. आता आपण एक प्रश्नाचा विचार करू. भवरोग म्हणजे काय या प्रश्नाचा विचार करू. नंतर प्रथम दुसऱ्या प्रश्नाचा विचार करू. संचित क्रियामान भोग या कर्मात कुणी एक साधा गुंतलेले आहे. हे कर्म फारच बलत्वर आहे. ते मोठ्यांना देखील चुकले नाही. अशा प्रकारे न राजा प्रभू रामचंद्र युधिष्ठिर धर्मराजा या लोकांना देखील त्या कर्माचा प्रतिकार करता आला नाही. स्वतः प्रभू रामचंद्राला त्या कर्माप्रमाणे वागावे लागले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, कर्मे दशरथ वियोग मेला, कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षयो पावला, यदी घडला सीता देवी, कर्मे वनमात झाला असे राख. या कर्माने दुर्योधनाधिक नाश पावले. पांडव महापंथाला गेले. नवशू राजा सर्पाच्या योनीला गेला आणि चंद्राला कलंक लागला. इंद्रा पडली भगे चंद्र झाला. इंद्र पडली बघ चंद्र झाला काळा, इंद्रा पडले बघ चंद्र झाला काळा, इंद्र पडली बघ चंद्र झाला काळा, इंद्रा पडले बघ चंद्र झाला काळा. नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला काळा भजन, हो नारद चुकला काळा भजनाचा. इंद्र पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. चांगल्या लोकांना देखील त्या कर्माने सोडले नाही. माऊली, तुमची आमची गोष्ट सोडा, परंतु देव जरी असला त्यालाही ते कर्म चुकत नाही, भोगावे लागते. भोगलाची भोगतो ना सुटे, भोगलाची भोगतो ना सुटे, भोगण्याची भोगते ना सुखे, भोगण्याची भोगता सुखे. राजक्रियामान संचिताचा भोग, राजक्रियामान संचिताचा भोग, आ भोगलाची भोगतो ना सुटे, भोगलाची भोगतो ना सुटे, भोगनाथ भोगाजीचा सुखे, भोगलाची भोगतो ना सुटे. मुळात विश्वासच त्यावर ठेवा. एकदा संतावर ठेवा, नाही देवावर ठेवा. कारण आज माणूस सुद्धा देव बदलतो. बदलतो ना ताई, बदलतो. माणसाला गुण नाही आला किंवा देव नाही पावला तर लगेच देव बदलतो. आता बघा, आता आला सोमवार. सोमवारी कोणत्या देवाची भक्ती करते मला? शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, हे शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. त्याची पाय माझे चित्ती, त्याची पाय माझे चित्ती, त्याची पाय माझे चित्ते, त्याची पाय माझे चित्ते, त्याची पाय माझे चित्ती, त्याची पाय माझे चित्ती, त्याची पाय माझे चित्ते, त्याची पाय माझे चित्ते. ओ वाच वददा, वाच वददा, वाच वददा शिवनाम, वाच वददा शिवनाम, वाच वददा शिवनाम, तयन बाजी क्रोध काम, वाचवता शिवनाम, वाचवता शिवनाम, वाचवता शिवनाम. त्याचे पाय
भक्ती करत्या. मग महादेव नाही पावला तर लगेच देव बदलला पुढे आला. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, चतुर्मर्दाना राधुनी, तापाची करावया धाडणे, दैत्य लागी तू पावच निर्वाणे, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, हे जोगवा मागिन, आईचा जोगवा मागिन, जोगवा मागिन, आईचा 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 जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन, आईचा जोगवा जोगवा मागिन. पुढे आला मंगळवार. मंगळवारी कोणत्या देवाची भक्ती करत्या? विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल, हे विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल, हे द्वारकेचा राया माझा हरी ओ विठ्ठला, द्वारकेचा राया माझा हरी ओ विठ्ठल, हे चंद्रभागचा पांडुरंगा हरी ओ विठ्ठला, चंद्रभागेचा पांडुरंगा हरी ओ विठ्ठल, हा विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठला, हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओ विठ्ठला, विठ्ठल 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 हरी ओ विठ्ठल. बुधवारी विठ्ठलाची भक्ती करते. मग विठ्ठल नाही पावला तर लगेच देव बदलला पुढे आला. गुरुवार. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा शिर्डीला चालत येईल, साई बाबा शिर्डीला चालत येईल, वाटच ती वळणाची आले पायाला ते पोड, तुझ्या कृपेच्या छायेत गोड वाटती रे गोड, साई बाबा माझी सारी, साई बाबा माझी सारी ती दुःख निवारीन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, शाही बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, शाही बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा गुरुवारी साईबाबाची किंवा दत्ताची भक्ती करत्या. मग या दोन्ही देवापैकी एक देव नाही पावला तर लगेच देव बदलला पुढे आला. शुक्रवार. पुन्हा आली देवी. मग देवी नाही पावली तर लगेच देव बदलला पुढे आला. शनिवार. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, रावणाची दाढी जाळी, हा हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, दाढी रावणाची दाढी, रावणाची दाढी जाळी, दाढी रावणाची जाळे, दाढी रावणाची जाळे, तया माझा नमस्कार, तया माझा नमस्कार, तया माझा
वारंवार निरंतर वारंवार निरंतर वारंवार निरंतर तया पुढे आला शनिवार. शनिवारी शनीची किंवा हनुमानाची भक्ती करत्या. मग या दोन्ही देवापैकी एक देव नाही पावला तर पुढे आला माऊली रविवार. ओम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. ओम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. सोम वागा प्रेम नगरावारी. ओम वागा सोम वागा प्रेम नगरावारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध वावली भजनी लागा देव करा कैवारी. सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी. सावध वावली भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे हर हर महादेव चिंतन महादेव चल जल सोन्याची जल्दी आरती करी देवावळ नाना परी सदानंद दायक. रविवारी खंडोबाची भक्ती करत्या. अशी माणसाची भक्ती आहे. पण विश्वास ठेवा, ज्यानं पोट दिले ना भाकरी सुद्धा तोच देतो. फक्त नेम नियम पाळता तीर्थक्षेत्री एक जण आल्यानंतर त्यानं बघितलं इथे येणारा प्रत्येक जण काही ना काही सोडता समर्पित करतो. विचार केला मी काय सोडू. लक्षात आले तीर्थक्षेत्री गोपीचंदन टिळा लावणारी बरीच आहे. संकल्प सोडला टिळा लावणाऱ्यांना टिळा लावायचा नाही आणि आपण त्याला रुपयादान द्यायचा नाही म्हणल्या कल्ला येतात चटकन. पंढरपूरला जाता का. मग पंढरपूरला गेल्यावर रस्त्यात टेवाले बाबा राहता ना. मग आपण त्यांना नाही म्हणलं तरी ते टिळा लावून देतात. मग तसं याचं झालं. कुठून तरी टेवाले बाबा आले. त्या दिवशी कपाला टिळा लावून दिला. म्हणले दादा रुपया. आता कशाचा रुपया. पहिले काय ठरलं होतं ताई. टिळा लावणाऱ्यांना टिळा लावायचा नाही आणि आपण त्याला रुपयादान द्यायचा नाही. बाबा खिशात चिल्लरच नाही. भक्त निवासाच्या खोलीवर या मग बघू. याला वाटलं बाबा कशाचे येतं. बाबांना घाशाचं गुंडाला पिशवीत ठेवलं. कुठं येतं बाबा. येतो तो माग. बाबा गावाकडे जा ना. श्रीपाद देतो, सत्कार करतो, पाहुणचार करतो आणि रुपयादानही देऊन टाकतो. काढ गावाचा पत्ता लिहून घेतला. 8 दिवसानंतर घराच्या गच्चीवर श्रीमंत कॉफी पेत बसलेला टेवाले बाबाला चालत येताना बघितलं. जर खाली आल्या. मुलाला आवाज दिला, बाळा दारात जर कोणी आलं आणि काही मागायला लागलं तर सांग माझे वडील लय आजार आहे, कोणालाच भेटणार नाही. तितक्या टेवाल्या बाबांना आवाज दिला, दादा आहात का घरी. मुलगा बाहेर गेला. बाबा काय काम तुझ्या वडिलांकडे आहे, बोलवतोस का. बाबा वडील लय आजारी आहे, कोणालाच भेटणार नाही, मला सांगा मी करतो. काय नाही बाळा, फक्त रुपयादान घ्यायचं आहे. काय घ्यायचं ताई. रुपयादान घ्यायचं आहे. मी देतो ना. जमणार नाही, तुझ्या बापाकडूनच घ्यायचा. पण वडील आजारी आहेत ना, भेटणार नाही. अरे बाबा तरी कुठे जाते. बाबांना 3-4 दिवस मुक्काम ठेवला. किती दिवस. 3-4 दिवस मुक्काम ठेवला. पोरगा वैतागला गेलं बापाकडे. बाबा अहो 3-4 दिवस झाले, 1 रुपया करता कशाला कोणाचं ऐकून घ्यायचं, देऊन टाका ना. बाबा म्हणाले तू माझ्या व्यवहारात पडू नको, तुला सांगितलं तेवढं कर. आणि आता जर टेवाल्या बाबांना विचारलं वडील बरे झाले का, तर सांग माझे वडील गेले. तितक्यात टेवाल्या बाबांना आवाज दिला, बाळा वडील बरे झाले का. तितक्यात पोरगाने जरा तोंड पाडलं, जरा सुटकी चेहरा केला. म्हणला बाबा माझे वडील गेले. खरं गेले, नक्की गेले. कसं आहे, आम्ही खेड्याकडली माणसं. खेड्याकडलीचे का शहरातला आहे कोणी नाही ना. मग खेड्याकडली माणसं आमच्याकडे एक पद्धत आहे, कोणाच्या सुखात सहभागी होता आला नाही तर व्हायचं नाही, पण कोणाच्या दुःखात सहभागी झाल्याशिवाय राहायचं नाही. मग आलाच आहे तर तुझ्या बापाला पेटूनच जातो. पोरगा धावतच आतमध्ये गेलं. म्हणलं बाबा ते तुम्हाला पोहोचवायचंच म्हणतो, ऐकायलाच तयार नाही. मग आता काय करू. मग काय करतो म्हणलं, जाय गावात आण भजनी गोळा करून. इकडे आण बाजून श्रीमंताला कडक पाण्याने अंघोळ चालू होती. चटके तर बसताय, पण डोळे जर उघडले तर समोर बाबा उभा. रुपया. त्यामुळे चटके सहन केले. अंगात नवीन वस्त्र नेसवली गेली, कानात नाकात
कापूस ठेवला गेला, तोंडात तुळशीपत्र ठेवले गेले. घरातल्या मंडळीनं दर्शन घेतलं. आता भात शिजवणारे, वारा घालणारे, पाणी घालणारे, आपतेष्ट गावकरी सगळे निघाले. गावाची प्रदक्षिणा झाली, नगर प्रदक्षिणा झाली आणि विसावा झाला, विश्रांती झाली. स्मशानभूमीत आणलं गेली, लाकडं रचली गेली, तिरडीवर उचललं, लाकडावरती ठेवलं गेलं. ठेवतात ना? झोपले नाही सांगा ना मग, ठेवता का नाही? ठेवतात. बहिणीनं भावाच्या पाठीला हात लावला. तिंदा मडका फिरून झाला, मडका फोडून झालं. उरकला पोरगा पापाच्या कानापाशी गेले. बाबा उरकला, आता जर उठले नाही तर ठाक रुपया करता जातात, ठाक रुपया करता जाताल. पण शेवटी माझ्या भगवान परमात्म्याला दया आली माऊली. जे बाबा आले होते ना ते बाबा म्हणले रुपया सुटला. काय सुटलं ताई? रुपया सुटला. मग तो माणूस जळत्या सरणावर उठून बसला. पाय मग कसा पटला उठला. विठाल बाकीच्यांची पळताबळी थोडी झाली. सांगण्याचा दृष्टांत सिद्धांत आहे इतकाच आहे. हे नियम करा कुठले असू देत, मुळात ते काय असावे महाराज? वारकरी असावेत. जीव जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण सुटता कामा नाही. देह जाओ अथवा राहो पांडुरंग. देह जाओ अथवा राहो, अथवा राहो पांडुरंग दृढ भाव. प्राण जाण्याची वेळ आली तरी चालेल, पण सुटता कामा नाही. विश्वासच त्यावर जगाच्या बाजारामध्ये काताही ना त्यावर सुरक्त पडतात. म्हणून जगाच्या प्रेमात पडाल तर डिप्रेशन मध्ये जाल, आणि माझ्या देवाच्या प्रेमात पडाल तर सर्व डिप्रेशन मधून बाहेर याल. एवढा गोड आहे. पंढरपूरला यावं. श्रीराम प्रभूचा व सीतेचा वियोग झाला होता. त्याला कारण तसे त्यांचे कर्म बनलेले होते. त्यांना श्रावणबाळाच्या आई वडिलांचा देखील शाप होता. हे सर्वांना श्रुतच आहे की दशरथ राजांना सर्व काही ऐश्वर्य प्राप्त आहे, पण पोटीपुत्र संतान नाही म्हणून ते दुःखी असायचे. होय अदृष्ट अपैते तैवाळूची रत्न परते, होय अदृष्ट अपैते तैवाळूची रत्न परते. असेच एकदा रानात शिकारीसाठी दशरथ राजा गेला होता, पण त्याला काहीच मिळाले नाही म्हणून तो एका सरोवराच्या काठी झाडाच्या आड आपल्या धनुष्याला बाण लावून बसला. कोणत्याही श्रावण ठिकाणी पाणी पिण्याकरिता आले म्हणून बाण मारायचा. श्रावणबाळ आपल्या आई वडिलांना खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेसाठी चालला होता, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे श्रावणबाळाच्या आई वडिलांना तहान लागली. ते म्हणू लागले, बाळ श्रावण, आम्हाला फार तहान लागली आहे. श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांचे उद्गार ऐकून त्यांना एका झाडाखाली ठेवले व पाण्याच्या शोधात निघाला. जवळच एक सरोवर दिसले. तो लगेच त्या सरोवरच्या जवळ गेला व पाण्यात झारी बुडवली. त्या पाण्याचा आवाज दशरथ राजाने ऐकला. ज्या बाजूने आवाज आला त्या बाजूच्या रोखाने राजाने बाण सोडला. तोच बाण श्रावणबाळाच्या काळजाला येऊन भेदला. आई ग असा श्रावणबाळाच्या मुखातून आवाज जमिनीवर कोसळला. हा आवाज दशरथ राजाने ऐकला व म्हणू लागला, हा आवाज प्राण्यांचा नाही तर एक मनुष्याचा आहे. घाईघाईने त्या ठिकाणी गेला. पाहतो तर आपल्याकडून एक मनुष्याचा घात झाला आहे. वाईट वाटले. तेवढ्यात त्या पडलेल्या स्थितीत श्रावणबाळ राजाला म्हणू लागला, मी बाळ श्रावण नाही, मी राजा दशरथ नाही, बाळ श्रावण आहे. आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेसाठी चाललो होतो, परंतु तुमचा बाण माझ्या काळजाला येऊन भेटला. मी आता मरणार आहे, पण माझी शेवटची इच्छा आहे की माझे आई वडील तिकडे पाण्या वाचून व्याकुळ झाले असतील, तुम्ही जाऊन तेवढे त्यांना पाणी पाजा. हे ऐकून दशरथ राजाला फार पश्चाताप झाला व म्हणू लागला, आपण जर यांच्या आई वडिलांना पाणी नेले तर ते पाणी तर पिणार नाही, पण पाण्या वाचून व्याकुळ होऊन प्राण सोडतील, तेव्हा एका बरोबर तिघांच्या अत्याचाराचे पातक मला लागेल. काही न व्हावे असा विचार करून दशरथ राजा पाण्याची जारी घेऊन श्रावणबाळाच्या आई वडिलांजवळ गेला. काही न बोलता श्रावणबाळाच्या आई वडिलांसमोर पाण्याची जारी ठेवली, परंतु ते श्रावणबाळाचे आई वडील होते. ते म्हणू लागले, बा श्रावण दिसत नाही, कुठे?
ज्या अर्थी तू काहीच बोलत नाही त्या अर्थी तुला फार त्रास झालाय. उन्हात जाऊन पाणी आणले, श्रम झाले असतील, त्यामुळे तू आमच्यावर रागवला आहेस. परंतु जोपर्यंत तू आमच्याशी बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी तर काय पाण्याचा घोट पण घेणार नाही. हे ऐकून दशरथ राजाला फार पश्चाताप झाला व म्हणू लागला की गेला मी बाळ श्रावण नाही तर राजा दशरथ आहे. माझ्याकडून तुमच्या मुलाचा घात झालाय. हे ऐकून श्रावण बाळाच्या आई वडिलांना अत्यंत दुःख होऊन ते आक्रोश करू लागले. हे श्रावण असा सारखा टाव फोडू लागले. आणि शेवटी दोघांनी जमिनीवर अंग टाकून गडबडायला होऊ लागले आणि श्रावण बाळाच्या मागे दोघांनी प्राण सोडले. परंतु जाता जाता मात्र दशरथ राजाला शाप दिला की शेवटी तुझी व तुझ्या पुत्राची भेट होणार नाही. तुला अंतकाळी राम राम करून प्राण सोडावे लागेल, परंतु रामाची भेट काय होणार नाही असा शाप दिला आणि मग प्राण सोडले. जसे कर्म केले तसे भोगावे लागले. ते काही केल्या चुकत नाही. जसे कर्म केले तसे भोगावे लागते. ते काही केल्या चुकत नाही. अंतकाळी राम राम करून प्राण सोडावे लागले, परंतु रामाची भेट काय झाली नाही. त्याला कारण तसे त्यांचे कर्म बनलेले होते, त्याला ते दुःख भोगावे लागले. म्हणून हे प्रारंभ अनुकूल असेल तर हे प्रारंभ कर्म फार बलत्वर आहे. प्रारंभ अनुकूल असेल तर हातात बाळू घेतली की त्याचे रत्न होतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, होय अदृष्ट पैते तै वाळूची रत्न परते, अजू आयुष्य ते मारिती लोभू करी. प्रारंभ अनुकूल असेल तर धन पैसा दौडून त्याचा त्याग केला तरी जात नाही. या उलट प्रारंभ अनुकूल असेल तर धन पैसा दौडून त्याचा त्याग केला जात नाही. यावर गोष्ट एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचे अदृष्ट अनुकूल होते. त्याने धन नाहीसे होण्याकरिता राजाचा गुन्हा केला. राजाला दरबारातून पायातील जोडे बूट फेकून मारले. प्रारंभ अनुकूल असेल तर धन पैसा दौडून त्याचा त्याग केला तरी जात नाही. या उलट प्रारंभ प्रतिकूल असेल तर केटर खाऊनी पैसा मिळत नाही. एक जण मला मी तुला 100 रुपये देतो आणि 100 खेटरे मारतो, परंतु तो पैशाचा लोभी होता. लगेच तयार झाला. कसे तरी 10 ते 15 खेटरे पाठीत खाऊन घेतले आणि हात जोडून म्हणू लागला, हे गृहस्था, मला तुझे 100 रुपये नको आणि 100 खेटरेही नको. मग सांगायचे तात्पर्य असे की खेटर खाऊनही पैसा मिळत नाही. यावर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, प्रारब्धाची जोडे धन, प्रारंभाची वाढे मन. हे प्रारंभ अनुकूल असेल तर तुकाराम महाराज साधकाला सांगतात, तू त्यातून तुझे प्रारंभ प्रतिकूल असेल तर तू एकच कर, विठ्ठलाचे नाम घे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. असे जन्म मरणाचे असाध्य दुःख आहे. म्हणून तुकाराम महाराज त्यांच्याकडे आलेले साधकाला विनंती करू लागले, आतून सुटण्याचा उपाय सांगा. तेव्हा महाराज सांगतात, तुला जन्म मरणातून सुटायचे असेल तर तू एकच कर, विठ्ठलाचे नाम घे. माऊली, मसन चौघांच्या खांद्यावर गेलं तरी संसार सुटत नाही. सुटतो का? नाही सुटत. संसार सुटत नाही. मसन वाटत गेलं तरी त्याच्या इच्छा शिल्लक राहतात का? आमच्याकडच्या लोकांच्या राहतात म्हणून विचारलं. तुमच्याकडच्या लोकांच्या राहतात ना? राहतात. पहिली दारूची बाटली नेऊन ठेवतात का पुरुष मंडळी? ठेवता का? दारूची बाटली नेऊन ठेवता का? ठेवतात. मग मला सांगा, जो नेणारा राहतो त्याच्या संग राहता दुसरा उचलून आणणारा. हा जातो ठेवून येतो, हा जातो उचलून आणतो. मग मला सांगा, मेलेला माणूस ती बाटली उचलून पेतो का आजी? पेत नाही. मग त्याला ती लागते का? लागत नाही. म्हणून संसार सुटत नाही. एक आजोबा होते. आजोबांना 4 मुले होती. आजोबांना 4 मुले असून आजोबाने संसार सुंदर असा तटला. वेळोवेळी पत्नीनं म्हणाव, संसार कोणासाठी करता? तुमच्यासाठी करता की पुढच्या लेकरासाठी करता? बोला, संसार कोणासाठी करता? घर कोणासाठी बांधता? तुमच्यासाठी बांधता की पुढच्या लेकरासाठी बांधता? बोलत नाही तुम्ही. येऊ का जरा मी खाली? कसं आहे, 1 वर्ष येऊन गेले की दुसऱ्या वर्षी भीती मरते. पण महाराज लोकांची नाही बरं का. नवरी नांदायला येते तुमच्याकडं? आमच्याकडे येते म्हणून विचारलं. तुमच्याकडे येते का? येते का? येते. मग नवरी नांदायला आल्यावर बाया तिच्या सासूला विचारतात, बाई, तिला स्वयंपाक येतो का ग? तिला भाकरी येते का ग? मग तुम्ही काय म्हणता? आम्ही म्हणता, हो, अजून नवीन आहे. भाषा एकच आहे, तुमच्याकडली आणि आमच्याकडली. पुरी अजून जाती घालणे असंच म्हणतात. मग माझी बी येती झाली, पुढं जाती झाली. विठाला विठाला. कुठं काय ठेवावं लागतं, कुठं काय देवावं लागतं, पटकन सापडतं. म्हणून पोरानं घर बांधून झालं. पोरानं माय बापाला घराच्या बाहेर काढून दिलं. नवरा आपल्या बायकोला घेऊन एका कोपटामध्ये राहायला गेलं. मी म्हणत होते तुम्हाला, आपल्यासाठी काहीतरी ठेवा, आपल्यासाठी कुठंतरी काहीतरी ठेवा. गप बस, तुला तरी काय कळत नाही. बायको म्हणतो नवऱ्याला काही कळत नाही. कळतं का अनुष्ठानवाली मंडळी? कळतं का बायकोला? कळतं का? सांगा ना.
कळतं का? दीपक मामा म्हणता कळत नाही, कळतं का? कळतं का ताई? मायबाप म्हणतात मुलीला काही कळत नाही आणि मुलगा म्हणतो आईला काही कळत नाही. मुलगा म्हणतो आईला काही कळत नाही आणि नातू म्हणतो आजीला काही कळत नाही. मग बायकोला कळतं कधी? मला हे आजपर्यंत कळलं नाही, पण बाईसारखा चतुर दुसरा कोणीच नाही. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे. टाळ्या तरी वाजवा. साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ा को भगवान रे। आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, अहो तुम्ही भजनाच्या वेळेस टाळ्या तरी वाजवता. बायको म्हणत होती आपल्यासाठी काहीतरी ठेवा. काय पाहिजे? 3.5 हाताची जागा आहे घरामध्ये, काय कोपटामध्ये राहावं म्हणली. काय पाहिजे? 3.5 हाताची जागा आहे घरामध्ये, काय कोपटामध्ये राहावं म्हणली. परंतु जोपर्यंत म्हातारी होती ना तोपर्यंत म्हाताऱ्याला दुःख आठवलं नाही आणि ज्या दिवशी म्हातारी निघून गेली त्या दिवशी म्हातारा उदरात पडलं. आता काय करावं म्हणलं, मग काय करायचं, हे एवढा भात शिजवाय किती टाइमचे. मग म्हातारा भात खाऊनच टाकून गेला. आता मला जावं थोरलीकडं. गेलं म्हातारा थोरलीकडं. थोरलीला आवाज दिला, थोरलीच्या दारात गेलं, आवाज दिला, ए सुनबाई, अगं बाहेर तुझा सासरा आलाय. बोला मामा साहेब, काय काम आहे? अगं 2 महिने झाले राशनची तांदूळ शिजून खातोय, भाकर खाऊ घालशील का? ती म्हणाली मामा साहेब कसं आहे, माझा बी वय झालाय, जावं की 2 नंबरची कडं, जावं की 2 नंबरची काढा. म्हातारा गेला 2 नंबरची कडं. म्हातारी सुनबाईला आवाज दिला, सुनबाई अगं भाकर खाऊ घालशील का? ती म्हणाली मामा साहेब यस साहेब, पिकायला घालणं वाईट ना, तेव्हा 7व्याला कुठून घालावं, जावं की 3 नंबरच्या दारात. गेलं म्हातारा 3 नंबरच्या दारात, आवाज दिला, ए सुनबाई अगं बाहेर. बोला मामा साहेब काय काम झालं, काय काम? अगं 2 महिने झाले राशनची तांदूळ शिजून खातोय, तुकडा खाऊ घालशील का? तुकडा म्हातारा म्हणूनच वैतून गेलं. काय म्हणला दीपक मामा? तुकडा माहिती ना भाकरीचा तुकडा, म्हणूनच वैतून गेला. तुकडा खाऊ घालशील का? ती म्हणाली मामा साहेब कसं आहे, माझं बी वय झालंय, मला राहता बी येत नाही, आता जावं धाकटीकडं. गेलं म्हातारा धाकटीच्या दारात, आवाज दिला, ए सुनबाई अगं बाहेर. बोला मामा साहेब काय काम? अगं 2 महिने झाले राशनची तांदूळ शिजून खातोय, 2 महिने झाले राशनची तांदूळ शिजून खातोय, भाकर खाऊ घालशील का? ती म्हणाली मामा साहेब खरं सांगू का, राग नका येऊन देऊ का मामा, राग नका येऊन देऊ, नाही तर म्हणशान मलाच कळत नाही बायकोला काही कळत नाही, मलाच कळत नाही बायकोला काही कळत नाही, राग नका येऊन देऊ. म्हाताऱ्या माणसाला झोपच नाही. येते का दीपक मामा? येते का बाबा? झोप येते का म्हाताऱ्या माणसाला? झोपच येत नाही. मग 12 वर्ष झाले लग्नाला, पोर न स्वरूप दोघांच्या मध्ये कुठं 3ऱ्याचा घोड. जावं की म्हणलं हनुमान टेकडीला. आता म्हातारा निघालं हनुमान टेकडीला. आता म्हातारपणीच एक साधन काय असायचं हो मामा, सांगा ना आजी? एक पोतं घेतलं, एक बॅटरी घेतली आणि एक काठी घेतलं, निघालं म्हातारा हनुमान टेकडीला. आता मला सांगा, म्हातारा माणसापाशी म्हातारा माणूस बसतो की म्हातारा माणसाची बायको बसते? म्हातारा माणसापाशी म्हातारा माणूसच बसतो. आणि नवतारणा माणसापाशी कोण बसतं? आता तुम्हीच सांगायचं ते पण मला. काय बिघडवलं जायचं? सांगा पटकन.
तरुण माणसापाशी तरुण माणूस बसतो. गांजा पिणाऱ्यापाशी कोण बसतं? कोण बसतं? गांजा पिणारा बसतो. दारू पिणाऱ्यापाशी कोण बसतं ताई? नानी कोण बसतं? दारुडा पिणार. आणि बिड्या पिणाऱ्यापाशी कोण बसतं? कोण बसतं? बिड्या पिणाराच बसतो. मग म्हातारे माणसं एका ठिकाणी जमलेले होते. सगळीकडे चर्चा सुरू झाली. हे म्हातारा तर कधी मंदिरात आलं नाही आणि आज कसं आलं? संतोष भाऊंनी बोलवलं. काय संतोष भाऊंनी बोलवलं की तुम्हाला नाही बरं का, नाहीतर माणसाने मलाच म्हणली डबल, तुम्हाला नाही. संतोष भाऊंनी बोलवलं. हे बिचारा आपलं गेला, देवाला नमस्कार घातला नाही, कोपरा जाऊन धरला. ए रामराव म्हणला, रामराव म्हणला. इथला नाही बरं का, माझंच नाव घेतलं. ए रामराव म्हणला. हे बिचारा म्हातारा गेला, रामराव नावाचा देवाला नमस्कार घातला आणि गेला. त्या रामराव नावाचा म्हातारा म्हणला, अरे तुझ्या गौऱ्या जळून मासनात गेल्या पण तू मंदिरात आला नाही आणि आज कसं आला? म्हणलं, अरे 4 लेकांच्या दारोदार फिरून आलो पण चौघांनी बी नाकारलं. मग धाकटीकडे गेलो. धाकटी म्हणली 12 वर्ष झाली लग्नाला, पोर नसोर उग दोघाच्या मध्ये कुठं तिसऱ्याचा गोळ, जावा की मंदिरात. म्हणलं मग आलो मंदिरात. पण पोटाचा प्रश्न आहे रे, तू चिंता करू नको, आम्ही 10-5 जण आहे. तू चिंता नको करू, आम्ही 10-5 जण आहे. रोज भाकरी गुंडाळून आणू पण तुला भाकरी खाऊ घालू, तू चिंता करू नको. मग मला सांगा मामा, मला सांगा, ते मंदिरात आहे पण चित्त कुठं होतं त्याचा? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. देय मंदिरात आहे पण चित्त कुठं होतं त्याचं? सांगा ताई, कुठं होतं त्याचं चित्त? कुठं होतं? घरामध्ये होतं, घरामध्ये होतं. कसे तरी 4-6 महिने काढले, कसे तरी 4-6 महिने काढले. ए रामराव म्हणला, अरे एक काम करशील का? तो म्हणला, बोल ना. अरे मला मरत्या समायला माझ्या पोराच्याच दारात नेऊन टाक, लबाडीसारखा हनुमानाच्या मंदिरात पडून देऊ नको. पट्ट्या, त्या म्हाताऱ्यानं मांडीत आपली पट्ट्या, बैल खांद्यावर उचलून नेईन पण तुझ्या पोराच्याच दारात नेऊन टाकीन, बैलगाडी झोपून नेईन पण तुझ्या पोराच्या दारात नेऊन टाकीन. मग 3 दिवसांनी ती वेळ आली. म्हातारा म्हणला, उचला मला, उचला मला, माझ्या पोराच्याच दारात घेऊन चला, उचला मला, उचला मला, माझ्या पोराच्याच दारात घेऊन चला. बैलगाडी झोपली. 4-6 म्हातारे सोबत घेतली. म्हाताऱ्याला आडवा टाकला. एक जाऊन गाडी हाकायला घेतलं, एक जण गाडी, एक जण अजून घेतलं आणि गाडी निघाली. गाडी कशी निघाली? कोणच्या गाडीत? बोलेरो मध्ये. मग कोणची? बैलगाडीत आला. बैलगाडीत आला ना, बैलगाडीत आला, बैलगाडीत आला. ती म्हणली, ते गाडी हाकणार म्हणलं, अगं सुनबाई मला म्हातारे 4 दिवसात जाईन झालं. किती दिवसात काकी? 4 दिवसात. किती? 4 दिवसात जाईन झालं. थांबा म्हणली, गाडीत चढते, चिमटा घेऊन बसते. माता जर 4 दिवसात जाणार असला तरच घरात घेते, नाही तर जावं म्हणली डबल मंदिरात घेऊन. गाडीत चढली, जोरात चिमटा घेतला, मात्र हाल नाही, डुल नाही, बोललंच होत नाही. माऊली कमून कमून नानी म्हाताऱ्याला काय पाहिजे होतं? घर पाहिजे होतं. बरोबर आमच्या आदिनाथ महाराजांनी सांगितलं. काय वाजत असं नाव एकदा पहिलीलाच बरं का, तो त्याला कळतं अजून. दीपक मामा कळतं त्याला, कळतं त्याला, कळतं बरं का. त्याला घर पाहिजे होतं, मात्र हाल नाही, डुल नाही, बोललं नाही, म्हाताऱ्याला घर पाहिजे होतं. ती म्हणली, खरं काय मामा साहेब? म्हातारा तर 4 दिवसात जाईन झालंय. म्हातारा किती दिवसात जाईन झालंय? 4. टाकामध्ये, या खोलीमध्ये टाकलं. 4 लोक बसले इकडून, 4 सुना बसल्यात इकडून. म्हाताऱ्यानं मुंडका केलं इकडून. म्हणायचं उगीचं सुनान मागू कुणा, म्हणायचं उगीचं सुनान मागू कुणा. म्हातारा लई करामाती होतं माऊली. तर म्हातारा रात्रीचं 12-1 जिवायला वाजवलं. कशाला वाजवलं? कशाला वाजवलं ताई?
जीवार. मग 12-1 वाजले म्हातारा घराला बघायला सुरुवात केली. टुळू टुळू. तितक्यात सुनबाईने बघितलं. ओ इकडे या मला, बघा तुमचा बाप कसा करायला. 2 हात खाली आणि 2 हात वर. 2 हात खाली 2 हात वर. कसं करायला आजी? 2 हात खाली 2 हात वर असं करायला. ते म्हणली खरं काय? इकडे भीतीला ठेवलंय म्हणली घर बांधून. आता जाव म्हणली जागेला. खोऱ्या आणा, टिका आणा, टोपला आणलं खोऱ्या आणला, टिका आणलं, टोपला आणलं. म्हातारा इकडले भीतीकडे पाहुणी सारा करत होता ना नानी, इकडल्याच भीतीकडे. मग ती भीत पाडली पण रुपया सापडला नाही. स्वतःच्याच हाताने स्वतःच्या कपाला मारून घेतली. एक भीत पडली पण घर उघडं झालं म्हणले. मग 2 नंबरची जाऊ ना म्हणलं. अहो पडून तर किती भीता पडल्या, एकच भीत पडली. मग मी म्हणत होते ही भीत पाडा, हिच्यात नक्की असं. मग ती पण भीत पाडली, त्याच्यात काही सापडला नाही. 3ऱ्या दिवशी राहिली इकडली भीताड. मग 3 नंबरच्या सुनानं बघितलं. थांबा म्हणली, तुम्हाला दोघीला बाय काय कळत नाही, मलाच कळतं म्हणली. थांबा मी विचारते मामासाहेब. होय मामासाहेब. मात्र 3 नंबरच्या सुनाला पाहून इकडला पण भीतीकडे इशारा चालू केला. 2 हात खाली 2 हात वर. 2 हात खाली 2 हात वर. ती पण भीत पाडली पण रुपया सापडला नाही. शेवट काय शिल्लक राहिला? दीपक मामा गेले वाटतं उठून. त्यांना प्रश्न विचारत होते मी. दीपक मामा कुठे गेले? पटकन या मंडपात. 2 हात खाली 2 हात वर. 2 हात खाली आणि 2 हात वर. ती मग शेवट काय शिल्लक राहिलं नानी? करायला शिल्लक चौकट. आता धाकटी ना म्हणली म्या मातर शिकलेले. तुम्ही तिघाय बी आडानी गावरे आहे म्हणली. म्या मातर शिकलेली आहे. मी नाही बरं का माऊली, ती नाहीतर माणसाने इथं एवढी दिसती आणि इकडं शिकलेली. मी अजून 7वीलाच आहे. मी मातर शिकलेली आहे म्हणली. माझं शिक्षण MBBS झाले म्हणली. किती ताई? MBBS. MBBSचा अर्थ माहिती कोणाला? सांगा आता मला. सांग मग. तुम्हाला कशाला आणला? Mचा अर्थ म्हैस, Bचा अर्थ बांधता, दुसऱ्या Bचा अर्थ बांधता आणि Hचा अर्थ सुटली. माझं शिक्षण म्हैस बांधता सुटली. MBBS झाले म्हणली. MBBS झाले म्हणली. ज्यावेळेस मामासाहेबांनी माझं लग्न करून आणलं होतं म्हणली, त्यावेळेस मी खाली पाहून नाही वर पाहून आले होते. मग थोरलीनं विचारलं वर चौकटीला काय बांधलं होतं का? ती म्हणली एवढं काहीतरी होतं पण त्याच्या निगुट्या कुठं पडल्या त्या नाही माहिती. मग दोघीनं 2 पाय धरले, दोघीनं 2 हात धरले, म्हाताऱ्याला उचललं, अंगणात आणून झोपवलं. चौकट पाडली पण रुपया सापडला नाही. काय नाही सापडला? रुपया पण नाही सापडला. मग बसल्या 4 लोक इकडून 4 सुना इकडून. बसल्या 4 लोक इकडून 4 सुना इकडून. 4 लोक इकडून आणि 4 सुना इकडून. आता काय करावं म्हणले. सगळं गेलं माझं लेकरू बाहेर राहायचं घर गेलं. थोरलीनं म्हणली अगं ज्या म्हाताऱ्यानं बैलगाडी झुपून आपल्या म्हाताऱ्याला आणून सोडलं होतं ना, त्याच म्हाताऱ्याला घेऊन या म्हणली. 4 लोक पळत गेले तर म्हाताऱ्याला खांद्यावर उचलून आणलं. बोल म्हणली सुनबाई. अहो मामासाहेब तुम्ही म्हाताऱ्याला आणून सोडलं पण म्हाताऱ्यानं आमचं अख्खं घर पाडलं. काय पाडलं नानी? घर पाडलं. मामासाहेब अगं हे म्हातारा हाल नाही, म्हातारा डुल नाही, म्हाताऱ्याला बोलताय नाही, म्हातारा उड्या मारणं, हे म्हाताऱ्यानं घर काय पडलं. म्हणली मामासाहेब जसं म्हातारा इशारा करत गेला तसं आम्ही घर पाडत गेलो. आणि म्हातारा इशारा कसं करत होतं? 2 हात खाली 2 हात वर. 2 हात खाली आणि 2 हात वर. 2 हात खाली 2 हात वर. अगं सुनबाई तुला कळलं नाही का? मामासाहेब मला जर कळलं असतं तर एवढं मोठं घर कसं पडलं असतं म्हणली. आता द्रोणागिरी पर्वतावरून औषध आणावं लागन म्हणली. ते औषध वाटावं लागन, याच्या तोंडात पिळावं लागन. तेव्हा हे सांगन सकाळी नक्कीच उठून सांगन कोणत्या भीतीत ठेवलंय. 100% सांगन. 4-6 म्हातारे सोबत घेतले, गेले द्रोणागिरी पर्वतावरून औषध आणलं, वाटलं याच्या तोंडात पिळलं. सकाळी उठलं म्हातारं जसं पिंजऱ्यातला वाघ उठला. वाघ माहिती सगळ्यांना? वाघ माहिती का? वाल्मिक तात्या वाघ माहिती ना? वाघ उठला. म्हणलं का ग सुनबाई अगं 4 लोक इकडून 4 सुना बसल्या तिकडून असं काय म्हणली? अहो मामासाहेब जसं तुम्ही घरी आला ना तसं तुम्ही इशारा करत गेला तसं आम्ही घर पाडत गेलो. आणि मी इशारा कसं करत होतो सुनबाई? अगं 2 हात खाली आणि 2 हात वर. 2 हात खाली आणि 2 हात वर. अगं सुनबाई तुला कळलं नाही का? मामासाहेब मला जर कळलं असतं तर एवढं मोठं घर कसं पडलं असतं म्हणली. मी तुला सांगत होतो म्हणे तुझ्या सासूनी मात्र चाळायची चाळणी शेजारणीला दिली आहे. तुझ्या सासूनी मात्र चाळायची चाळणी शेजारणीला दिली आहे. कोणाला दिली? शेजारणीला.
म्हणते सुनबाई म्हणली मामासाहेब 50 रुपयाच्या चाळणी करता माझं 2 लाखाचं घर गेलं. काय गेलं आजी? काय गेलं? 2 लाखाचा घर गेलं. घर आता काय करावं म्हणलं. म्हातारा मागे सरकला. पट्ट्यानं बांधलेलं घर पट्ट्यानंच पाडलं. मग म्हातारा माणसाला नाही तर काय काम करायचं. विठाला विठाला म्हातारा माणसानं असंच करीत जा. खोऱ्या टिका टोपला घेतल्याशिवाय म्हातार पोराला अक्कलच घडत नाही. घडते का? नाही घडत ना? घडते का? नाही घडत. असंच करीत जा. म्हणून आपल्याला संसार सुटत नाही. फाटक्या तुटक्या वस्तूवर आपला जीव असतो. फाटक्या तुटक्या वस्तूवर आपला जीव असतो. काय तर मायातायावरी फार. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तू संसारामध्ये गुंतू नको आणि माझ्या परमात्म्याला सोडू नको. धावे चाले मागे मागे सुख दुःख साये अंगे. जगामध्ये संसार सोडणारे बरेच आहे. प्रल्हाबाई, जनाबाई, बिभीषण आहे. प्रल्हादाने माय सोडली. का तर मला देव पाहिजे. भरताने आपला रावणासारखा भाऊ सोडला. का? हा माझा त्याग आहे, तो माझा देव आहे. हा माझा त्याग आहे, तो माझा देव आहे. तो माझा देव आहे. मग देवासाठी गुरु सुद्धा सोडावा लागतो. मग गुरु पण सोडला. मग गुरु सुद्धा सोडला. जोपर्यंत संसारामध्ये आहे तोपर्यंत भगवंताची प्राप्ती करा. काय करा? भगवंताची प्राप्ती. उच्चारिता अखंडे जन्म. प्रश्नच होता. अनेक प्रकारच्या पापाने लिप्प झालेले साधक तुकाराम महाराजांना शरण गेले आणि म्हणले महाराज मी फार पापी आहे. अनेक प्रकारचे पाप माझ्या हातून झाले तेव्हा मला यातून मुक्त करा. महाराज म्हणते साधका किती जन्मांतरीचे जरी पाप किती मोठे जरी पाप असले त्यातून मुक्त होशील. तू त्यातून मुक्त होशील. तेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. वसो न शके पाप. वसो न शके पाप. वसो न शके पाप. वसो जायत्री विधतो ताप. जायत्री विधतो ताप. ऐसे विठो बाचे नाम. ऐसे विठो बाचे नाम. वसो न शके पाप जाय त्रिविधतो ताप. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता अखंडे जन्म. कारण शास्त्रामध्ये पापाचे 3 प्रकार सांगितले. महापाप, पाप आणि उपपाप. आता महापाप म्हणजे काय? ब्रह्महत्या करणे, दारू पिणे, चोरी करणे, गुरुपत्नीकडे पाप वासनेने पाहणे, या चौघांची संगती करणारा, तसेच काही क्वाचिक मानसिक असे 3 प्रकार सांगितले. असे जन्म मनाचे असाध्य दुःख आहे. किती जन्मांतरीचे जरी पाप असले तर. कारण महाराज सांगतात तू भगवंताचे नाम घे. तू भगवंताचे नाम घे म्हणजे
तुझ्या ठिकाणी पाप राहू शकत नाही. पाप कोटे राये हरी आठविता किंवा हरी उच्चारुनी अनंत पाप राशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. हरि उच्चारण अनंत पाप राशी, हरि उच्चारण अनंत पाप राशी, हरि उच्चारण अनंत पाप राशी, हरे उच्चारण अनंत पाप राशी. जातील लयासी क्षण मात्रे, क्षण मात्रे जातील 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 लयाची क्षण मात्रे, जातील लयाची क्षण मात्रे, जातील क्षण मात्रे, जातील लयाची 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 क्षण मात्रे. जन्मांतरीचे जरी पाप असले तरी जळून भस्म होतात. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरचे. त्या तुकाराम महाराज साधकाला सांगतात तू एकच कर विठ्ठलाचे नाम घे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. नामस्मरणाने चित्त शुद्ध होते आणि चित्त शुद्ध झाले की त्याच ठिकाणी मी राहतो. माझे भक्त गाती जेते, माझे भक्त गाती जेथे नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे, नारदाने उभा तेथे. माझे भक्त गाती जेथे नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. माझे भक्त गाती जेते नारदामी उभा तेथे. असे नारदामी उभा तेथे कारण हा देह जाणार आहे. त्यावर का टपला आहे देह जाणार जाणार. देह जाणार जाणार, 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 देह जाणार जाणार. त्याची काळोख खाणार, 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 त्याची काळोख खाणार. त्याची काळोख खाणार, त्याची काळोख खाणार. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार. देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार. किंवा महाराज सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळसा. नाशिवंत जाणार सकळ, हा नाशिवंत जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ. हा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य तो काळ सावधान सावधान. नाशिवंत जाणार सकळ, नाशिवंत जाणार सकळ. आयुष्य तो काळ सावधान, आयुष्य तो काळ सावधान, सावधान, सावधान. नाशिवंत देह
देया जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. हा देय नाशिवंत आहे म्हणून आत्माचा आणि देयाचा काही एक संबंध नाही. म्हणून तुकाराम महाराज साधकाला सांगतात तू एकच कर विठ्ठलाचे नाम घे. ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. देवाचं नाम घेतले की माया नदी तरुण जाण्यास फार अवघड आहे. नवे ती नामधारकाच्या पाया पडते. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका मने माया 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 आवय दासे लागे पाया होय दासे लागे पाया ऐसे विठा बाचे नाम ऐसे विठा बाचे नाम होय दाया लागे पाया होय दासी लागे पाया ऐसे विठो बाचे नाम ऐसे विठो बाचे नाम उच्चारेता खंडे जन्म उच्चारेता आ उच्चारता खंडे जन्म उच्चारणा खंडे जन्म उच्चारणा खंडे जन्म खंडे उच्चारिता खंडे जन्म उच्चारिता खंडे जन्म ऐसे विठो बाचे नाम ऐसे विठो बाचे नाम तुका मने माया होय दासीन लागे पाया ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडेजन. आता आपण आपल्या वारकरी संप्रदाय नियमाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन करू. विठोबा रुक्माई